एक धक्कादायक बातमी समोर येते। वक्फ बोर्डाची 36 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हट्टा येथील हा प्रकार घडला असून 5 जणांवर हट्टा पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हट्टा येथे वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बनावट पावत्याद्वारे 36 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 5 जणांवर मंगळवारी तारीख 26 रात्री उशिरा हट्टा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार वसमत तालुक्यातील हट्टा येथे वक्फ बोर्ड छत्रपती संभाजीनगर यांची जमीन आहे। हट्टा शिवारातील गट क्रमांक 321 मधील 36 एकर जमिनीचा वाद सुरू होता। यामध्ये सदर जमीन हडप करण्याच्या उद्देशाने 5 जणांनी वक्फ बोर्डाच्या वक्फ फंडच्या बनावट पावत्या तयार केल्या। त्यानंतर त्यावर बनावट शिक्का व स्वाक्षरी केली। त्यानंतर सदर निधीच्या पावत्या देखील बनावट असतानाही त्या खऱ्या आहेत असे भासून फसवणूक केली। या दरम्यान या प्रकरणामध्ये तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली होती। या चौकशीमध्ये 5 जणांनी जमीन हडपण्याच्या उद्देशाने निधीच्या बनावट पावत्या तयार केल्याचे आढळून आले। त्यावरून हट्टा येथील मुखियुद्दीन सिद्दीकी यांनी मंगळवारी रात्री उशिरा हट्टा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। यावरून पोलिसांनी शेख सादिक, शेख इसाक, शेख दादा मियाँ रहमुद्दीन, शेख चांदपासा अब्दुल, शेख मैनुद्दीन, गुलामुद्दीन शेख, जिलानी, खाजा मियाँ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार राठोड पुढील तपास करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेऊन सखोल चौकशीची तयारी केली आहे। प्रतिनिधी भगवान जाधव, हिंगोली।